आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऐक ना, आपलं भांड फुटलं तर? मॉम, अगं ऐक ना माझं, मी काय म्हणते, आय एम सो सॉरी मॉम, लिसन टू मी। कोणाचा फोन होता? अगं माझ्या मॉमचा होता। तिचा राग गेला नाहीये ना अजून। जाईल, काळजी करू नका। मी पाणी ठेवलंय, गोळ्या घ्या आणि आराम करा। हो। ही कोणाशी बोलत होती? काहीतरी भांड फुटेल असं म्हणाली। थँक गॉड। असं वाटतं कितीतरी दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला भेटायला। हो ना। आणि घरात जे काय बी सुरू आहे त्यामुळे येळ मिळवणं तर अवघडच झालंय। जे एका पाठोपाठ एक असे संकट सुरूच आहेत। आधी ती दिशा, मग अनुष्का, आता हे। मला ना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे सगळं प्रीतमच्या बाबतीत होईल। आदित्य सर, आपण ना प्रीतम सरांवर विश्वास ठेवायला पाहिजे। म्हणजे माझा तरी पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर। कसं ठेवणार? सांग ना, कसं ठेवणार? अरे मी लहानपणापासून बघतोय त्याला। लहानपणी सगळ्यांच्या खोड्या काढायच्या आणि मोठं झाल्यावर तर म्हणजे एका पॉइंट नंतर तर आई बाबांनी त्याच्याबद्दलच्या अपेक्षाच सोडून दिल्या होत्या। त्याचं दारू पिणं, व्यसन, मुलींची प्रकरणं आणि सतत सतत जे काही वेळेला तर ते इतक्या टोकाला जायचे की सांभाळता सांभाळताना नाकी 9 आल्यात माझ्या। पण अलीकडे बदलले आहेत ते। म्हणजे प्रिया मॅडमच्या पिरमात पडल्यापासून ना वेगळेच होते ते। मलाही असंच वाटत होतं ही मोनिका येईपर्यंत। मोनिका आल्यापासून असं वाटतं परत सगळं तेच। आदित्य सर, आपण प्रीतम सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। आईच्या विरोधात जाऊन। प्रीतम, आय एम प्रेग्नेंट। मी आई होणार आहे। माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाबा तू आहेस। कसं असेल ना? आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, या बाळाचा बाबा तू आहेस प्रीतम। त्या कामासंदर्भात मला आता बाहेर जावं लागणार आहे। थँक्यू प्रीतम, थँक्यू सो मच। थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस। या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे। प्रीतम दादा, तुम्ही जेवायला का नाही आलात? नाही, भूक नाही आहे। अहो, असं कसं चालेल? अवली, माझ्या आयुष्यात काय चाललंय ना मला कळत नाही आणि यातून मार्ग कसा काढायचा हेही कळत नाही। आरू सोडल्यास कोणीही माझ्याशी बोलत नाही। प्रियाला तर माझं तोंड बघायचं नाहीये। मी जगून काय करतोय ना हेच कळत नाहीये ग मला। असो। प्रीतम दादा, हे बघा, असं नका बोलू तुम्ही। सगळ्यांना तुमची गरज आहे आणि सगळ्यात जास्त प्रियाला तुमची गरज आहे।
ह्या प्रकरणाचा तुम्हाला जितका त्रास होतोय ना त्यापेक्षा 100 पटीने जास्त तिला त्रास होत असेल. जर तुम्हीच असं बोलायला लागलात मग तिने काय करावं? हेच हेच आहे ना सावली. प्रिया प्रिया परत कधी माझ्यावर विश्वास ठेवू शकेल का? ती परत कधी माझं तोंड तरी बघेल का? सावली, मला वाटत होतं की प्रिया प्रेग्नेंट आहे. उलटी आल्यासारखं वाटतंय पण होत नाही. असं खूप नॉशियस फिलिंग येत आहे. अगं प्रिया प्रिया गो प्रिया हे बघा, हे असं होतं आल्यापासून. वहिनी वहिनी तुम्हाला कळतंय का? आपल्याकडे ना गुड न्यूज आहे. प्रिया प्रेग्नंट आहे. म्हणजे मी बाबा होणार आहे. अरे तू काका होणार आहेस? मला पण या जगातला बेस्ट बाबा बनायचं. डॉक्टर, काय गुड न्यूज आहे ना? सॉरी मिस्टर प्रीतम, बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना फूड पॉइझनिंग झालेलं आहे. इतकी स्वप्न रंगवली होती ना, पण आता तिला वाटतंय की असं प्रेम, माझी काळजी सगळं खोटं होतं. बरोबर, आईचा विरोध पत्करून मी काहीच करू शकत नाही. मुळात त्याने आईला ना दुखवलंय. तुलाही खूप चांगलंच माहिती आहे. बाहेरच्या जगात आईचा शब्द किती महत्वाचा आहे ते लोक खूप आदराने बघतात यार आईकडे. आज पहिल्यांदा आईला तिची मान खाली घालावी लागली. सगळ्या जगासमोर ताठ मानेने चालणारी माझी आई या प्रीतममुळे कुठेतरी बॅकफुटला गेलीच ना. त्यामुळे त्याला माफ करणं खूप कठीण आहे माझ्यासाठी. आदित्य सर, हे बघा, नाण्याच्या 2 बाजू असतात. आपण फक्त एक बाजू बघतोय. आपल्याला दुसरी बाजू बी बघायला पाहिजे ना. सध्या तरी मला एकच बाजू दिसते. सर, आपल्याला दुसरी बाजू शोधायला पाहिजे. तुझा खूप विश्वास आहे ना प्रीतमवर? वय हाय माझा विश्वास त्यांच्यावर. माझा तुमच्यावर बी विश्वास आहे. माझा या घरावर बी विश्वास आहे. या घरातल्या माणसांवर विश्वास आहे. कारण मला माहिती आहे की या घरातली माणसं कधी बी चुकीचं वागू शकत नाही. आणि त्यामुळे ना मला या घरातली माणसं लई म्हणजे लई आवडतात. समधी माणसं आवडतात. समधी माणसं आवडतात की काही खास पण आहेत? हा, आहेत तशी खास माणसं. मग त्या खास माणसांना सांगायचं असतं की बाबा तुम्ही मला आवडता. सतत त्याची आठवण करून द्यायची असते. ठीक आहे, बघू जमलं तर. पारू,